हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण पनीर कोरमा रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. आपण पावशर पनीर घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी दही, 2 चमचे बटर, आपण 1 चमचा आपलं खायचं जिरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या वेलची, 4 मिरे, 4 लवंग, आपण दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे, तो कट करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, 2 तमालपत्रे, पनीर मसाला, काश्मीर रेड मिरची पावडर, धने पावडर, आपल्या घरगुती काळा मसाला, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, आपण काजू घेतलेले आहेत 8 ते 9, 2 टोमॅटो कट करून आणि 2 उभे चिरून पातळ कट करून घेतलेले कांदे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जे आपण कट करून उभे पातळसर कट करून घेतलेले कांदे आहे ते त्याच्यामध्ये घालून ते छान असे कांदे ते फ्राय करून घेणार आहोत. ते कांदे फ्राय होण्यासाठी आपण थोडंसं आपण मीठ पण घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपण सतत हलवून असे कांदा आपण बिरिस्ताला जसं आपण कांदा फ्राय करतो तशाच प्रकारे आपण हा कांदा फ्राय करणार आहोत. थोडासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आणखीन आपण त्याला छान असा बनवून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. आता आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे. आपण आता आणखीन 1 ते 2 मिनटासाठी त्याचा फ्राय करून घेणार आहोत. आता आपला कांदा छान असा तयार झालेला आहे तळून. आता आपण काढून घेणार आहोत झारेच्या साहाय्याने. त्याचा आपण बिरिस्त्यासाठी आपण जसा बनवतो तसाच आपण कोरम्यासाठी पण घेणार आहोत बनवून. आता आपला सर्व कांदा आपण याच्यामधून तेलामधून आपण काढून घेणार आहोत. आपण सर्व कांदा काढून घेतलेला आहे. आता आपण त्याच कढईमध्ये जे आपण तेल आहे त्याच तेलामध्ये आपण पनीरचे असे उभे कट करून घेतलेलं आहे ते आपण त्या तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण सर्व पनीर त्या कढईत घालून घेणार आहोत आणि ते पनीर आपण थोडंसं अलटीपलटी करून आपण छान असं गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत आपण हे पनीर आपण तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपलं छान असं पनीर पहिले बॅचमध्ये आपलं तळून झालेलं आहे आणि आपण दुसरे जे उरलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे. ते पण छान असं आपण तळून घेणार आहोत. आता आपलं ते पण पनीर तळून झालेलं आहे. आपण आता त्यातलं तेल काढून घेणार आहोत आणि थोडंसं तेल त्याच्यामध्ये ठेवणार आहोत कढईमध्ये आणि त्या तेलामध्ये आपण जे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत 2 उभे, ते आपण त्याच्यामध्ये छान असे परतून घेणार आहोत आणि मऊ करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, किंचित असं मीठ घातल्यानंतर आपण आणखीन एकदा हलवून घेणार आहोत आणि छान असे मऊ करून घेणार आहोत. आता आपले तुम्ही पाहू शकता छान असे टोमॅटो मऊ झालेले आहेत. आपण आता अजून 1 मिनिट परतणार आहोत आणि हे टोमॅटो आपण काढून घेणार आहोत. तर छान असे टोमॅटो मऊ झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून हे टोमॅटो आता काढून घेणार आहोत आणि ते थंड करायला ठेवणार आहोत, कारण की त्याची आपल्याला प्युरी बनवायची आहे. त्याच्यासाठी हे टोमॅटो काढून घ्यायचे, त्यातलं तेल पूर्णपणे नितळून घ्यायचं. आता आपले टोमॅटो छान असे काढून झालेले आहेत. आपण साईडला ठेवून दिलेले आहेत थंड होण्यासाठी. आता आपण कोरमा बनवण्यासाठी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. जो आपण बिरिस्त्यासाठी कांदा जो तळून घेतला होता आपण, तो 8 ते 9 काजू, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. हे दही छान असं आपण हाताने परत चमच्याने फेटून घेतलं होतं. त्याच्यानंतर थंड झालेलं टोमॅटो ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि झाकण लावून आपण त्याची छान अशी बारीक आपण त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत त्या वाटणाची. आता आपली छान अशी पेस्ट बनवून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अशी छान बारीक करून घ्यायचं. आपण आता गॅसवरती परत तेच कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण भाजीसाठी आपण थोडंसं पनीरच्या कोरम्या भाजीसाठी आपण थोडंसं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे बटर घेतलेलं आहे ते 2 चमचे बटर घातलेलं आहे आणि तेल आणि बटर छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये हिरवे वेलचे 2 आणि आपण दालचिनीचे तुकडे 2, लवंग 4, मिरे 4 आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. ते जिरं छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 हिरवी मिरची, 2 तमालपत्रे हे पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट जी बनवून घेतलेली आहे आपण, ती आलं लसूण पेस्टचा आपण कच्चेपणा जास्तपर्यंत ही आलं लसूण पेस्ट परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण ती परतून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे
ते वाटण आपण सर्व त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. वाटण सर्व घालून झाल्यानंतर आपण हे वाटण पण छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. अगोदर असंच वाटण हे परतून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनटासाठी आपण हे वाटण परतून घ्यायचं. तुम्हाला जर त्यातले तमालपत्र काढून नको असेल तर तुम्ही ते काढून पण घेऊ शकता. तर आपण यातले तमालपत्र एकच ठेवलेलं आहे. आपण दुसरं एक टाकलं होतं ते काढून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काश्मीर रेड मिरची पावडर टाकलेली आहे, आपल्या घरचा काळा मसाला घातलेला आहे, पनीर मसाला, त्याच्यानंतरनं आपण घरी बनवलेली धना पावडर ती पण त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं. हे 1 ते 2 मिनिट आपण असंच परतून घेणार आहोत. हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. आपण कोरमा जास्त पातळसर नसतं, घट्टच असतं. त्याच्यासाठी आपण जेवढं भांडं विसळून घातलेलं आहे तेवढंच पाणी घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता पाणी घातल्यानंतर पुन्हा आपण ते सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पनीरचे क्यूब आपण तळून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. ते तळून घेतल्यानंतर आपण पाण्यामध्ये पण ठेवले होते आपण 5 ते 10 मिनटासाठी. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत ग्रेव्हीमध्ये. त्याच्यानंतर वरतून आपण कस्तुरी मेथी घालणार आहोत. थोडीशी हातावरती क्रश करून कस्तुरी मेथी घालायची. कस्तुरी मेथीने छान असं त्याचा फ्लेवर येतो. आणि कस्तुरी मेथी घालून झाल्यानंतर आपण पुन्हा हे मिक्स करून घेणार आहोत. आणि गॅस स्लो करून आपण झाकण ठेवून हे 5 मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत. 5 मिनटानंतर आपण पाहूया हे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आपलं जे घरचं एक तूप आहे ते 1 चमचाभर तूप घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि पुन्हा झाकण ठेवून देणार आहोत. आता आपण झाकण ठेवून परत एक उकळी काढलेली आहे स्लो गॅसवरती. तुम्ही पाहू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली पनीर कोरमाची भाजी तयार झालेली आहे. खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. आपली आता पनीर कोरमा रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.